तुम्ही कधी उन्हाळ्यामध्ये असे कडक आणि एकदम तिखट चटपटीत असे कधी कोरके खाल्लेले आहेत का? तर चला चटपटीत आणि कडक कोरके कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत. इथे आपण घेतलेली आहे शिळी पोळी. शिळी पोळी थोडेफार असे काही कुटके-कटके असले तरीही चालतं, ते सुद्धा घ्यायचे. तर चला कडक कोरके कसे बनवायचे ते बघूया. रामकृष्ण हरी माऊलींनो, सर्वांना गौरीचा नमस्कार. तर कशा आहात सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे. तर इथे आपल्याला घ्यायचे आहे चपातीचे एकदम बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने मी जे बनवते अशा पद्धतीने एकदम बारीक बारीक कुटके आपल्याला. आता उन्हाळा चालू आहे, हवेशीर जर ठेवले तर ताज्या चपात्यासुद्धा एकदम कडक होऊन जातात. तर हवेशीर न ठेवता डब्यामध्ये ठेवायचे. अशा टोपल्यामध्ये जर ठेवले तर कडक होऊन जातात. तर ह्या टोपल्यामध्ये होते म्हणून कडक झाल्यात. तर मी याच्यावाले आज उन्हाळ्यासाठी एकदम कुरकुरीत असे आपल्याला कडक कोरके बनवायचे. तर इथे अशा पद्धतीने सर्व तुकडे मोडून घ्यायचे चपातीचे. परत मी पीठ मळलेलीच परत घेतलेली आहे, काही हरकत नाही. परातीला थोडंसं वटकवणं लावायचं. एक साईडला 1 कप पाणी घ्यायचं आहे. लसणाची चटणी घ्यायची आहे 1 चमचा. तेल घालून घ्यायचं आहे थोडंसं. आता ही चटणी छान मिक्स करून घेऊया पाण्यामध्ये. हे कोरके सर्व आपल्याला पाण्याने आता एकत्र करून घ्यायचे. छान प्रत्येक कोरक्याला पाणी लागलं पाहिजे. अशा पद्धतीने पाणी लावून घ्यायचं कोरक्याला. व पाणी आपण इथे कोरक्यांना लावून घेतलं. आता चुलीवरती तवा ठेवलेला आहे, त्याच्यावरती सर्व कोरके आपण कडक करून घ्यायचे. चूल चालू आहे आणि कमी जाळावरती आपल्याला कोरके भाजून घ्यायचे. तव्यावरती कोरके घालून घेऊया. इथे मी पोळ्या करून घेतल्या. चुलीवरती तवा खूपच जळला जातो, जाळ जास्त असतो चुलीवरचा. तर सर्व कोरके आपण इथे तव्यावरती घालून घेऊया. कोरके आपण उलटी पालटी करून घेऊया. कोरके आपल्याला उलटे पालटे करून कमी जाळावरती भाजून घ्यायचे. छान असे मस्त आपल्याला कोरके लाल जरद असे झालेले आहे. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा कोरके बनवू शकता. जर समजा शेळ्या पोळ्या जर राहिल्या तर उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यानंतर मुलांना उन्हाच्या भरी खायला एकदम कुरकुरीत असे कोरके बनवता येतं. तर कोरके बघा किती छान असे मस्त झालेले आहे. छान असा मस्त भुगा होतोय. तर अशा पद्धतीने एकदम कुरकुरीत थोडेसे तिखट असे कोरके बनवू शकता. तर रेसिपी कशी वाटली कशी नाही नक्की मला कमेंट करून सांगा. रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला आजच्यासाठी धन्यवाद. भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा. अशा पद्धतीने कोरके नक्की बनवून बघा. धन्यवाद.